चिल्लाने से सच्चाई चुप नहीं जाती, रोने से चिल्लाने से सच्चाई चुप नहीं जाती। चाहे कितनी भी कोशिश कर मगर अंत समय सत्य की जीत होती। किती काही आपण कोणाच्या पायावर चाललं, चोरी करून घेतली नाही का, मी देवावर हात ठेवतो, पाणी टाकतो, धमका करतो, पाणी उचलतो का, पोट्ट हाती धरतो म्हणल्यानं होते का? पोट्ट हाती धरतो हा, मी देवावर हात ठेवतो. अरे कायले फुकट, रामचंद्र झाले चोरी करून घेतली ना, कायले ना खरी करते फुकट का? औरों से चिल्लाने से सच्चाई छुप नहीं जाती, औरों से चिल्लाने से सच्चाई छुप नहीं जाती। चाहे कितनी भी कोशिश कर मगर हमको समय सत्य की जीत होती। तेव्हा तो संतोषराव वानखेडे काय म्हणे बाबाला, अरे मी संतोषराव वानखेडे हो, बाबाले भावनाने चित्तवण्याच्यावर राहणार. अरे हे का म्हणे पब्लिक 10-20 जण का, या 10-20 जणांमध्ये कायले आमच्याच्या आणि पब्लिक राहू दे, मग त्या भवनामध्ये बाबाले चिपकवल्याशिवाय राहणार नाही. आणि पूर्ण विदर्भाचे वैरूप माझ्या खिशामध्ये होते म्हणे. 25 वर्ष झाले मार्गात आलो. वानखेडेची कहाणी मी आपल्या कानाने, त्यांच्या जीवाने मी माझ्या कहाणी ऐकली नव्हती, परंतु त्यांचं गीत बळीरामजी उडीचे आहेत माझ्यासोबत, त्यांचं गीत अगोदरच मी दुसऱ्या सेवकांच्या मार्गदर्शकच्या तोंडातून ऐकून बनवून घेतलं होतं. परंतु आता 1 महिना झाला, 1 महिना झाला पार्टीला 9वा हवन कार्य होता ठाकरेकडे, आणि तिथे आम्ही आलो. तिथे मी स्वतः संतोषराव वानखेडेच्या मुखाने त्यांची स्वतःची कहाणी ऐकली. तेव्हा मला माझ्या आत्मेला विश्वास झाला. रोने से चिल्लाने से सच्चाई चुप नहीं जाती, चाहे कितनी भी कोशिश कर मगर अंत समय सत्य की जीत होती. हर तेरे पास ज्ञान तो ऐसा कोई वार करूं, हर तेरे पास ज्ञान तो ऐसा कोई वार करूं, और लेखन नीरत खोचत नियम का तो लाइट वेतन को ठार कर. अरे असा काही खंजीर की जेणेकरून वाईट वेतनाला एका शब्दामध्ये तो ठार झाला पाहिजे. नाहीतर आम्ही बाबाचे सेवक, आम्ही बाबाचे सेवक असं म्हणल्यानं होणार. ज्याला ज्ञान आहे तो मीपणा करत नाही, कारण महान त्यागी बाबा जिंदगीने भगवत प्राप्ती करूनही मी कोणी नाही परमेश्वराकडे बोट दाखवलं. मला हाराची गरज नाही, मला हाराची गरज नाही असे बाबाचे विचार का, साधीरा आणि उंच विचार. आणि संतोषराव वानखेडेचे मामा कोण होते, देवरावजी कोकाटे, प्रेमनगरला राहणारे. प्रेमनगर आणि शांतीनगर दोनही नगर लागूनच आहे. नाही तर तुम्ही ते म्हणाल प्रेमनगर मतदाना म्हणजे आपण प्रेमनगर मतदाना, ते प्रेमनगर वेगळं आहे का. हे प्रेमनगर नागपूरची एक पेठ आहे, आणि तिथे देवरावजी. धन्यवाद साहेब. आता ठेवू ना. बस बढिया.
तेव्हा देवरावजी कोकाटे वानखेडेजीचे मामा आणि नेहमी करता महान त्यागी बाबा जुंदेजी, दुसऱ्या नंबरचे सेवक बाजीरावजी लाटे, प्रथम नंबरचे गंगारामजी रंभाळ आणि दुसऱ्या नंबरचे सेवक बाजीरावजी माटे यांच्याकडे नेहमी करता. कारण सेवक कमी असल्यामुळे बाबांना प्रचार आणि प्रसार करणे योग्य होतं. त्यावेळेस चर्चा बैठक झाली. चर्चा बैठक झाली आणि बाबाचं मार्गदर्शन चालू असताना बाबाने असा उद्देश केला. चर्चा बैठकीमध्ये शब्द काढला बाबाचं मार्गदर्शन चालू असताना की या विदर्भातील 100 सेवक जरी 100 वैद जरी असतील तरी एकीकडे ठेवा आणि माझा एक सेवक एकीकडे ठेवा, तरी पण माझ्या सेवकाचा बाल तेढा होणार नाही असे बाबाने शब्द तेव्हा काढले. तेव्हा संतोषराव वानखेडेला एवढा ताव आला आणि संतोषराव वानखेडे क्रोधामध्ये आला. कारण हा वैद होता. अरे बापरे म्हणे, का करू आता का, पण म्हणे पब्लिक कमी आहे, 10-20 लोक आहे. ठीक आहे म्हणे, तू कसा बाबा आहे तर मी संतोषराव वानखेडे हो, विदर्भातले पूर्ण वैद माझ्या खिशामध्ये आहे आणि तुले भवनाले चिपकवल्याशिवाय राहणार बापू खुशी दे रे. हा क्रमाक्रमाने सेवक वाढले. सत्य आहे तो वाढणार आहे. सत्य वाढत गेलं आणि संतोषराव वानखेडे आपल्या नीतीवर ताव देत गेला नाही. जेव्हा षष्टीचे हवन असतात आणि षष्टीच्या हवनाच्या आदल्या दिवशी भवनामध्ये आजही कार्यक्रम ठरला जातो आणि होतो. तसाच कार्यक्रम भवन बनण्याच्या अगोदर महान त्यागी बाबा जुंदेजी गांधीबागला भोगता भवन आहे ते किरायाने करायचे आणि तिथे षष्टीचा कार्यक्रम करायचे. दुसऱ्या दिवशी घरोघरी हवन व्हायचे. संतोषराव वानखेडेला यांचे मामाच होते मार्गदर्शक देवरावजी कोकाटे यांनी सांगितलं. साधारण कोणी कोणाला सांगते की फलाण्या चांथ्याला हवन आहे, चालते का या पद्धतीने भाषाला सांगितलं. भाषाच्या पोटातलं कपट काही मामाला माहीत. संतोषराव वानखेडे पूर्ण आपली शिदोरी बांधली का बाबाला भवनाला चांगल्याशिवाय राहणार नाही आणि कचाकच भवन भरलं आणि चर्चा बैठक सुरू झाली. स्वागत झालं आणि प्रत्येक सेवकांचे सर्वांचेच मार्गदर्शन होत नाही. कारण ते कार्यक्रमाच्या मंचावर असतात, त्यांचे मार्गदर्शन होते. काही सेवकाईमध्ये बसून असले त्यांचेही मार्गदर्शन होते, आयाबाईंचं मार्गदर्शन. आणि त्यानंतर सर्व सेवकांनी विनंती केली संतोषराव वानखेडेला आणि बाबा मार्गदर्शन करतील अशी विनंती केली. नेहमी करता विनंती करायची आणि बाबानंतर मार्गदर्शन करायचे. बाबाने जेव्हा विनंतीला सुरुवात करण्या अगोदर भगवत कृपाकडे सब लोक प्रणाम करे बाबाचे विचारत होते. आता आपण म्हणतो भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत, महान त्यागी बाबा जुंदेजी उपस्थित आहेत, वाराणसी आई उपस्थित आहे. म्हणून सर्व सेवक बांधव आई बहिणी बालक बालिका मिळून भगवंताला एकतेने प्रणाम. त्या पद्धतीने महान त्यागी बाबा जुंदेजी सुद्धा म्हणत होते की भगवत कृपा खरी आहे, सब सेवक प्रणाम करे. सर्वांनी प्रणाम केला. संतोषराव वानखेडेनं प्रणाम केला
आणि प्रणाम होता बरोबर संतोषराव वानखेडेने याचा गमत मार्ग होता नाही का काय ते याचं मार्गदर्शन होत होतो का याने चिपकवल्याशिवाय राहतच आहे कसा बाबा आहे का आज पाहिल्याशिवाय राहत नाही म्हणून अरे यम राजाला सुद्धा यम फटकायला लागला बाबाला तर हा संतोषराव वानखेडे काय पुण्याला खतखतीमध्ये लागला नाही कारण अनुभव आहे शांताबाईच्या जेव्हा नातवाची तब्येत दयाकली यमाने त्या मुलाच्या गळ्यामध्ये फासा टाकला आणि यमराजाने गोरखनाथाला बाबाने गोरखनाथाला आदेश केला आणि यमराजाला बोलावून आणावं लावलं यमपुरीतून यमराज आले आणि ते थरथरा घातू लागले या यमपुरी सुद्धा तुला उलटा केला तर राहणार नाही म्हणे दोन्ही बाबा म्हणे का कारण विश्वाची शक्ती महानच्याची बाबा गुंडेची व्यक्ती नव्हते ते भगवान बाबा हनुमानजी अशी शक्ती होती परंतु आम्ही ओळखलं नाही म्हणून काय म्हणतो पहिला वार केला बाबावर पहिला वार केला त्याने बाबावर आणि देऊन मिशीवर देऊन तावच्या मिशीवर नुसत्या मिशीवर ताव दिलेला होणार नाही का झाशीची राणी मर्दानी तेव्हा रणामध्ये लढली आणि साथीची आपल्या पुत्र बांधून तर तिले काही मिशी होती का नाही मिशीवर ताव देण्याला फेर नाही देणे फुकटच मिशीवर ताव देणे म्हणून हे बेकार आहे म्हणून सेवक बांधवानं शिकायचं आहे काहीतरी आपल्याला पहिला वार केला बाबा जिंदेजीवर संतोषराव वानखे काढते तो पाहणीवर आणि तोच वार चालला संतोषराव वानखेडेवर संतोषराव वानखे घामा चक्क झाला संतोषराव वानखेडे घामा चक्क झाला आणि म्हणे पहिला वार माझ्यावर वापस आला बाबा पर्यंत तो वार गेला आणि तो वार थांबते का नाही थांबत का घेणं मग तू आपल्या हाताने चेकवून का पहिला वार बाबावर केला न संतोषराव वानखेडे घामा चक्कर झाला कसं तरी जंतर मंतर करून त्या वाराला त्याने रोखला का नाहीतर याचा घात झाल्याशिवाय आला नसता नाहीतर संतोषराव वानखेडे वरच चिपकला असता कसा तरी जंतर मंतर करून त्या वाराला शांत केला नंतर दुसरा वार केला बाबावर दुसरा वार केला महानसाची बाबा गुरुदेवजीवर आणि जसा लगे संतोषराव वानखेडे जागच्या जाग्यावर कसा बाबा पहिला तर वापस पाठवलाच म्हणे पण आता दुसराचा घे दुसरा वार पाठवला बाबा गुरुदेवजीवर आणि संतोषराव वानखेडे कुठं लागला जागच्या जाग्यावर न तोही वार वापस आला संतोषराव वानखेडेवर बाबा विचार करू लागला आपल्या अंतकरणामध्ये फार न काहीतरी आहे या बाबामध्ये जोर म्हणजे याच्यामध्ये काहीतरी जोर दुसरा तर केला म्हणे ठीक आहे आता तू तिसरा तर तू काही बचत तू मेलास तरी परवा नाही चिपकवलं तर कोण 11 माणसं मारले किती माणसं मारले 11 का जिवंत मच्छ्या काटलेल्या मच्छ्या काही जागाही जिवंत केल्या गारुड्याच्या सोबत भारूड खेळला गारुड्याने बिल्डिंगला चिपकवलं उलटे खालचं त्याच्या वनवागरी खालचं मुंडका आणि वरचं काय तोटे बाटे सत्ता चिपकवले तो संतोषराव वानखेडे आणि तोच वार बाबावर चालवला
तुझ्या जवळ कोणता वार राहिला. तेव्हा बाबा आपल्या स्टेजवर संतोषराव वानखेडे त्या लायकाबाबा इतक्या लांबवर होता गेटवर आणि समोर सेवक बांधव आया बहिणी बसल्या होत्या. तेव्हा बाबाने विचारलं संतोषराव वानखेडे आता कोणता वार राहिला म्हणे पुन्हा अजून. संतोषराव वानखेडे काय बरा होऊन गेला का आणि बाबाला मी चिपकवल्याशिवाय राहणार नाही तर संतोषराव वानखेडे त्या जमिनीला जिथं बसला होता तिथंच चिपकला. तेव्हा बाबा काय म्हणू लागले हमसे टकराना तेरा काम नहीं. का अरे माझ्यासोबतच नाही या माझ्या चौकासोबत म्हणून हमसे म्हणते मुझसे म्हणतात किंवा माझ्याशी म्हणलं असतं तर हा मराठी शब्द का हमसे म्हणजे सर्व. हमसे टकराना तेरा काम नहीं. संतोषराव वानखेडे उलटाना सांगू मेरा नाम नहीं. भाग जा बेटा पतली गली. भाग जा बेटा पतली गली. काय म्हणते हा माग ऐकल पाहत काय होता गुंठळ्याची गोष्ट आहे का दसारामजी कळकळे गुंठळ्याची गोष्ट आहे. याची गाय जमली हा वावराकडे गाय घेऊन चालला तिकडून वैद येत होता. हा सेवक आपल्या मनात काय म्हणते आलमचा हजत भेटायचा होता का मध्ये का तिकडून वैद आणि इकडून दसारामजी कळकळे मालकाच्या वावरामध्ये चालला गाय घेऊन. तेव्हा वैदाची आणि याची भेट झाली. बोलणं चालणं चालू होतं. नमस्कार जी नमस्कार. केव्हा जमली गाय भाऊ. वैद विचारते आले याच्या अंगाचे तो का म्हणते केव्हा गाय जमली भाऊ का याच्या अंगाचे काटे उभे झाले. पहा ज्ञानी असं तर सोपलीचे संतांचे बोल आहेत. तुझ्या आहे रे तुझ्या पाठी परी तू जागा बाबाने सर्व आपल्या जवळ दिलं परंतु आम्ही म्हणतो चला कार्यकर्त्याकडे गेलं पाहिजे याच्याकडे गेलं पाहिजे त्याच्याकडे गेलं पाहिजे आणि स्वतःच्या आत्मामध्ये परमेश्वर आहे याच्यावर आमचा विश्वास. तेव्हा गाय जन्मली यानं सांगितलं की 8 दिवस झाले भाऊ गाय जन्मली तर किती दूध देते का 9 लिटर दूध देते. बापा गायची पहिले ती आहे परंतु चांगली गाय आहे का असं वैदानं म्हणलं. वैद आपल्या गावाकडे आणि आपल्या वावरात गेला. दिवसभर चिंतेमध्ये होता दसारामजी कळकळे. पण यानं काहून असं म्हणलं असन का नाही गाय तर नाही बैकवन. अरे संध्याकाळी गाय आणली दूध देते तर रक्त त्यावेळी खाण्यातून रक्त तू म्हणतच तसा होताच ना वैद माई गाय बैकवन म्हणून तेव्हा बांधवांनो अरे कोण वैद जरी असेल तर त्याच्या आत्म्यामध्ये भगवान आहे आणि तो या आपल्या आत्म्याचा
त्याला वाईट समजा नको का. माझा एक सेवक भाऊ समजा, त्याला काय कृत्य आहे ते त्याला करू द्या, हे बाबाचे विचार होते. आणि म्हणून या गीतामध्ये सादर केलेला काय म्हणतो, संतोषराव आव्हान केले शांती नगराचा, संतोषराव आव्हान केले शांती नगराचा, संतोषराव आव्हान केले शांती नगराचा. साधू कोणे गावे आगाग वैद था, साधू कोणे गावे आगाग वैद था, साधू कोणे गावे आगाग वैद था, साधू कोणे गावे आगाग वैद था. संतोषराव वानखेड़े शांतिनगर का, नागपुर शांतिनगर का, और जादू टोने का ये अगाध वंश था. और कुंवारी विद्या उसने हासिल कर डाली, और आकाश में उठने वाली पंछी गिराता खाली. आकाशामध्ये उडणारा घास तुला खाली पाडल्याशिवाय राहत नव्हता का. आणि जगामध्ये खांड करून मच्छा शिजत आहे. संतोषराव वानखेडेनं आपला मंत्र बोलला की त्यांना कण मच्छा लोकला दिल्या. म्हणून काय म्हणतो संतोषराव वानखेडे, कुंवारी विद्या उसने हासिल कर डाली, और आकाश में उड़ने वाली पंछी गिराता खाली. तेव्हा महान त्यागी बाबा जुमदेवजी त्याला नाराज नाही झाले का. बाबा दयेचा सागर होते. हमको दुश्मनी करना तेरा काम नहीं. वानखेडे ऐकून घे, हमको दुश्मनी करना तेरा काम नहीं, न उल्टा ना कांधो मेरा नाम नहीं. भाग जा देखा पतली गली, भाग जा देखा पतली गली. उल्टा ना कांधो मेरा नाम नहीं, भाग जा देखा पतली गली. हमसे टकराना तेरा काम नहीं, उल्टा ना कांधो मेरा नाम नहीं. भाग जा देखा पतली गली, भाग जा देखा पतली गली. और बाबा का मार्गदर्शन संतोषराव ने सुना, बाबा का मार्गदर्शन संतोषराव ने सुना. संतोषराव वानखेड़े से कोई नहीं लेना देना, संतोषराव वानखेड़े से कोई नहीं लेना देना. पहा, बाबाने आपलं मार्गदर्शन चालू केलं आणि याने 3 वार बाबावर पाठवले. मी आताच सांगितलं. संतोषराव वानखेडेला याचा काही लेना देना होता का नाही, कारण बाबाचा सेवक नव्हता का. बाबाचं मार्गदर्शन होतं की माझा सेवक एकला एकीकडे आणि 100 वैद एकीकडे. तरी पण माझ्या सेवकावर कोणी काही चोट चालवली तरी पण त्याच्याजवळ विश्वाची शक्ती आहे, त्याला काही त्रास होणार नाही. मात्र तेव्हा चांगले आहे सिग्नल आहे म्हणून पुन्हा तत्व शब्द नियमाने वागेल तेव्हा, नाहीतर तत्व शब्द नियमाने जरी आपण वागलो नाही तर आजही सेवकाच्या घरी शैतान चालू आहे. आजही चालू आहे, हल्ली चालू आहे का. म्हणून अहो संतोषराव वानखेड़े से कोई नहीं
कोशिश किया. मी अगोदरच सांगितलं त्यानं मनामध्ये जे ठाणलं ते केल्याशिवाय राहत नव्हता. संतोषराव वानखेडे आजही उपस्थित आहे आणि बाबाचे गुण गात आहे, मार्गदर्शक आहे. संतोषराव वानखेडे तुमने ठान लिया और बाबा को देखूंगा पूरी कोशिश किया. तेव्हा बाबा म्हणू लागले, आज तक बहुत के उसने बिगाड़ा नहीं. प्रियावानी संतोषराव वानखेडे, आतापर्यंत मी किती देवाचं विसर्जन करून टाकलं. तू एकच नाही, वैद का सांगते? वैद मध्ये का? अरे आतापर्यंत या पृथ्वी तलावावर जे काही देव असतील ते पूर्ण मी विसर्जन करून टाकले. केले का नाही केले बाबांना? याचा विचार करा तुम्ही. आणि बाबा प्रथम शून्य होते आणि शून्यातून आज विश्व झाले. का आज तर 10 सेवक आहे गावात, तरी पण तुम्ही म्हणते मागाचा देव झोंबत नाही का म्हणते मध्ये का? नाही तू राजो मला सांगते ना तर मी आपल्या घरचे देव विसर्जन करतो का? नाही तर माझी एकल्याची काही ताकद नाही का? आणि बाबाने कोण होतं, बाबाला कोण हिंमत दिली? कुटुंबातले लोक तागायत मानत नव्हते. 5 भाऊ असून 4 भाऊ असून 4 विचाराचे होते का? पहा, आज तक बहुत देखे कुछ ने बिगाड़ा नहीं, न मट्टी में मिल गए किसी ने कुछ किया भी नहीं. भाग जा देखा पतली गली, भाग जा देखा पतली गली. विनंती करतो, आपल्या मुलाला ठोकली घे, वैद घे, तरी पण मनामध्ये कोणतीही कल्पना आणायची नाही. सौराष्ट्रावर लिंबू दिसे, नारळ दिसे. बाबाने एका सेवकाला सांगितलं, बाबा माझ्या घरी लिंब येते. हो येते. मग कुठून येतेच ना काय येते बाबा, परंतु माझ्या खिडकीवर लिंबू आल्याशिवाय राहत नाही. किती दिवस झाले का? 3 दिवस झाले बाबा. लिंब तिथे जाय बाबा 3 खिडकीवर. त्याला फेकलेच नाही का? नाही बाबा, भेव लागते का? मग काय करायचं का? आता तू बाबाचा सेवक आहेस ना? हो बाबा, अवघी कथा आहे. टणटण वाजते का मळकं का भदभद वाजते का? आणि म्हणून महान दाजीबाबा जिंदगी प्रत्येक सेवकाला टणटण वाजवून आले. आणि जो वाजवणारा सेवक तो बोटावर मोजल्यासारखे राहिले बाबाचे शब्द होतो. याचा विचार करा. तेव्हा त्या सेवकाला सांगितलं बाबाने, 3 निम्म झाले ना, किती निम्म येते ते एका घडीमध्ये भरून ठेव. हो बाबा. आणि निम्म येणं जेव्हा बंद होईल तेव्हा बाबाला सांगायला येतो. 30 दिवस निम्म आले आणि 30 निम्म आले. त्यावेळेस 31व्या दिवशी तो सेवक बाबाकडे गेला. बाबा आज निंबू काही आलं नाही. बाबा आणि सेवक बाजीरावजी माटे, गंगारामजी रंभाळ, प्रथम सेवक असे घेऊन सेवकाच्या घरी पोहोचले. तेव्हा सेवकाला विचारलं, कुठं आहे निंब? भरणीमध्ये आहेत बाबा. आणि आणले. गंगारामजी रंभाळ यांच्या हाताने चिरले आणि साखर बोलावली त्या सेवकाच्या इतकी.
आणि त्याचं बनवलं आचार सरबत. सरबत बनवलं. त्याचं बनवलं सरबत. आणि सरबत बनवून ज्याच्या घरी निंब येत होते प्रथम त्याच सेवकाला प्यायला दिलं. पण सेवक त्या गिलासाले हात काही लावत नाही. पेलो तर मला का होते मला माहिती राम राम सत्य आहे सबका माल. नाही बाबा तेवढी माझ्यामध्ये शक्ती नाही बाबा हे पचवण्याची. मी विनंती करतो बाबा कोणीतरी सेवक पेईल त्याच्यानंतर मी पेईल का. तेव्हा अशांनी निंब कापले सरबत बनवलं. प्रथम गंगारामजी रंभाळ आणि यांनी सांगितलं. आणि बाबाचे दिवाणजी होते मोतीरामजी अरे हा. दिवाणजी म्हणे मी पेतो. थांबा दिवाणजी तुम्ही नंतर पेजा का. गंगारामजी रंभाळ यांना बाबांचा आदेश. आणि तेव्हा गंगारामजी रंभाळ यांनी ते तीर्थ म्हणतो का स्वर्ग केलं. काही विचार न करता म्हणून असं काही बना का. सेवक बांधवांनो या गीताद्वारे मी तुम्हाला संतोषराव वानखेडेची कहाणी समजावून सांगितली वैदाची आणि बाबाची. तर इथे सत्य कहाणी आहे. आणि म्हणून आपण वैद बनण्याचे पहिले गुलाम होतो. 500 रुपये पाहिजे होजी असली पेटका बंफर पाहिजे टूल बोटावर पेटला पाहिजे का. दारू मोहाची का. मातीचं तेल पेटते पण दारू असली पेटत होती. कारण आमच्या निंब्याला हात भटक्यात होत्या. बळगाम दिले माहित आहे काजी दारूच्या हात भटक्यात होत्या का. प्युअर मोहाची का. आणि ते बी पेटता दारू पाहिजे. जसं म्हणलं तसं वैदाले आपण द्यायचे. म्हणजे वैदाचे आम्ही गुलाम होतो. आणि म्हणून बाबाने आम्हाला स्वतंत्र बनवून दिलं. तरी पण आज एक मार्गदर्शक असं सांगते त्याच्या गुलामीमध्ये हजारो सेवक कार्य करते. रुद्र अवतार तिकडे आणला रुद्र अवतार वाणा डोंगरीकर. इकडे आणलं बाबाच्या आत्मबोल. तिकडे आणलं आनंदधाम. आणि हजारो सेवक एका मार्गदर्शकच्या याच्यामध्ये गुलामगिरीमध्ये कार्य करत आहे. बाबाला कोणाला स्वतःच्या भावाला स्वतःच्या मुलाला कुणाच्या गुलामगिरीमध्ये नाही ठेवलं. स्वतःचा बनवून दिलेला आहे. परंतु आज ते विचार आमचे नाही आहे. आणि म्हणून या ज्ञानाची गरज आहे आम्हाला. या फोटोत भगवान नाही त्या फोटोत भगवान आहे. त्या फोटोत भगवान नाही त्या फोटोत भगवान आहे. अरे तुझ्या आत्मातला तर भगवान पाय का त्या फोटोतला भगवान पाहते. आणि म्हणून गावोगावी गटबाजी निर्माण झाली सेवक बांधवांनी. आणि तुम्ही